महाड तालुक्यातील दासगाव मोहल्ला परिसरात एका घरावर सकाळी दरड कोसळल्याने घराचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे। रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामध्ये टेकडीवर वसलेल्या दासगाव मोहल्ला परिसरात राहणाऱ्या इब्राहिम शेख यांचे घर एका टेकडीच्या बाजूला वसले आहे। सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील घराच्या मागील मातीचा भाग घसरल्याने भला मोठा दगड घराच्या मागच्या भिंतीवर आदळला आणि घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडा जाऊन घराचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे। महाड महसूल विभागाकडून त्या जागेची पाहणी करून पंचनामे देखील करण्यात आले, मात्र पंचनामानंतर आम्हाला मदत कधी मिळणार अशी आशा घरमालक इब्राहिम शेख आता करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, रायगड तक, महाड, रायगड। अचानक दगड आल्याच्या नंतर आम्हाला आवाज आला। आम्ही झोपत न उठलो। सकाळी 7:15ला उठल्याच्या नंतर आम्ही बघतो तो बाहेर भिंतीवर असा मोठी दगड आली। त्याच्यानंतर आम्ही घरातला सगळे बाहेर पडलो। तर आता समजा जीवाचं काही हानी झाली नाही, पण हे भिंत सर्व कोसळले गेला। ज्यावेळेला दरड आली त्यावेळेला आपण कुठे होता? घरातच होतो आम्ही हडबडून उठलो ना, झोपत ना। या संदर्भातली काही चाहूल लागली होती का आपल्याला? नाही, काही नाही, आमच्याकडे काही नाही। आपल्या घराच्या वरच्या बाजूला जो काही डोंगर आहे तिथून आता पुन्हा दरड किंवा दगडी येण्याची शक्यता देखील आहे। हो, शक्यता आहे। मोठा झाड पण आहे, ते पण पडू शकते। शासनाने काय सांगितलं नाही, घरातले बाहेर व्हा। अरे मग माणूस जाणार कुठे? काहीतरी पाहिजे का नाही, काही साधन। मग आता तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी राहतात? आम्ही शेजारी असा दुसऱ्या घरी राहतो कुटुंबासह। हां। मग तिथं राहण्याची तुमची व्यवस्था व्यवस्थित होती? हो, आहे। ते आमचे नातेवाईक आहे समजा। प्रशासनाकडून आपल्याला नेमकी काय अपेक्षा आहे? हे शासनाने काहीतरी आपला ह्याचा मार्ग लावा हो, आम्हाला काहीतरी द्यावं मदत, किंवा आम्हाला कुठे जागा द्यावी थोडीफार, तर आम्ही इथनं समजा खाली करू शकतो ना।